जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर धाराशिव आयोजित 6वा धाराशिव नाट्य महोत्सव दिनांक 4 आणि 5 मे 2026 रोजी नाट्यशास्त्र आणि लोककला विभागाच्या वतीनं उत्साहात पार पडला. 2 दिवस चाललेल्या या महोत्सवात विद्यार्थ्यांच्या विविध संघांनी दर्जेदार आणि विचारप्रवर्तक नाटके सादर करून नाट्यकलेतील आपली समज आणि कौशल्य प्रभावीपणे मांडले. या महोत्सवातून नाट्यशास्त्राच्या सैद्धांतिक आणि प्रायोगिक अंगांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांनी लेखन, दिग्दर्शन, अभिनय, संवाद फेक, नेपथ्य, प्रकाश योजना, ध्वनी संयोजन आणि रंगमंच मांडणी या सर्व घटकांचा समतोल साधत नाट्यशास्त्रीय दृष्टिकोनातून सादरीकरण करण्याचा प्रयत्न केला, जो विशेष कौतुकास्पद ठरला. नाट्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर गणेश शिंदे आणि प्राध्यापिका डॉक्टर उषा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत, त्यांची जिद्द आणि अभ्यासपूर्ण दृष्टिकोन या सादरीकरणातून स्पष्टपणे जाणवले. विशेष आकर्षण म्हणजे सोलापूरच्या विद्यार्थी कलाकारांनी सादर केलेले हू इज शी हे गणेश मोरोड लिखित नाटक प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारे ठरले. यश गजधाने, काजल पाटील, निर्मल चिराणिया आणि शंतनू देडे यांनी साकारलेला अभिनय अत्यंत प्रभावी आणि जिवंत होता. प्रशांत शिंगे, यश गजधाने आणि काजल पाटील यांच्या दिग्दर्शनामुळे नाटकाला उठावदारपणा प्राप्त झाला. अवघड संहितेला सहजतेने सादर करण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न प्रेक्षकांनी दाद देऊन गौरवला. सोलापुरी अभिनय शैलीची खास छाप या नाटकातून प्रकर्षाने जाणवली. नाट्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर गणेश शिंदे आणि प्राध्यापिका डॉक्टर उषा कांबळे यांचे मार्गदर्शन या संपूर्ण महोत्सवामागील भक्कम आधार असल्याचे स्पष्टपणे जाणवले. विद्यार्थ्यांमध्ये नाट्यकलेबद्दलची जाणीव, शिस्त आणि सर्जनशीलता निर्माण करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत प्रत्येक सादरीकरणातून दिसून आली. हा महोत्सव अभ्यासक्रमाचा एक भाग तर होताच, परंतु त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देणारा एक उत्तम माध्यम तथा दुवा ठरला आहे. भविष्यात या क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा देखील विद्यार्थ्यांना मिळत असल्याचं चित्र दिसतं. तथापि नाटक सादरीकरणासाठी आवश्यक असलेल्या मिनी थिएटरच्या अभावाची जाणीव यावेळी प्रकर्षाने झाली. तसेच आसन व्यवस्था अपुरी असल्यानं प्रेक्षकांना काही प्रमाणात गैरसोय सहन करावी लागली. अशा दर्जेदार कार्यक्रमांना अधिक व्यापक प्रसिद्धी देणे तसेच इतर महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे आवश्यक असल्याचं मतही व्यक्त करण्यात आलं. एकूणच नाट्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी केलेले सादरीकरण यशस्वी ठरले असून नाट्यकलेत करिअर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा विभाग एक उत्तम संधी उपलब्ध करून देत आहे. ह्या विद्यापीठाचाच MA ड्रामॅटिक्सचा माजी विद्यार्थी आणि यावर्षीच्या ह्या बॅचनं माझंच लिहिलेलं नाटक केलं हू इज शी. म्हणजे ते नाटक थोडंसं किचकट होतं. लिहिल्यानंतर जाणवायला लागलं की विद्यार्थी आहेत, करतील का नाही, पण इतक्या सुंदररित्या यांनी केलं नाटक की ते संपूर्ण म्हणजे आमच्या उपपरिसराचे ऑडियन्स होता त्या सगळ्यांना आवडलं. आणि आज दिवसभरात 5 नाटकं होती आणि आमचं 3रं नाटक होतं पासून आहे. आणि आमचे जे मार्गदर्शक आहेत आता पण तेच आहेत, डॉक्टर गणेश शिंदे, त्यांनी म्हणजे खूप काही धडपड करून जे काही केलं आहे ते खूप केलं आहे. पण नाटकासाठी जे पाहिजे, जे लाईट्स असतील, माईक्स असतील, ते अजून थोडेसे जर उपलब्ध झाले तर महोत्सवाला 8-8 नाटकं होतील. आम्हाला इथं तर खूप काही भेटायला म्हणजे शिकायला भेटलं, किंवा ॲक्टिंग असू दे, कुठल्याही गोष्टी असू दे. पण जेव्हा यांनी सांगितलं की हे असं असं नाटक आहे, आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही हा नाटक इतकं छान म्हणजे करू शकू. त्यांनी जसं लिहिलं मला वाटतं तसं आम्ही आमच्याकडून प्रयत्न केलं. खूप छान झालं आमच्यासाठी हे नाटक. काय वाटतं यश तुला या नाटकाबद्दल? तुझा अनुभव, एकंदरीत 2 वर्षांचा अनुभव. 2 वर्षाचा अनुभव तर खूप चांगला आहे. भरपूर काही शिकायला मिळालं. एक टर्निंग पॉईंट जो असतो लाईफचा म्हणताना, ती इथे ॲडमिशन घेतल्यानंतर एक मिळाला मला. नाट्यक्षेत्रामध्ये जास्त रस वाढला आणि भरपूर नाटकं मी या ठिकाणी मला करायला मिळाली. त्यातून अनुभव थोडासा वाढला. पण आजचं जे नाटक होतं ती खरंच गणेशदादांनी लिहिलेलं म्हणजे डोक्याचा भुगा करणारा होता. त्याचा हे लास्टला सस्पेन्स रिव्हील होतं. खूप मजा आली हे प्रयोग करताना. खरं तर जेव्हा पहिल्यांदा स्क्रिप्ट आम्ही बसवायला घेतली किंवा त्यावेळेला लिहिली गेली त्यावेळेला वाटलं नव्हतं की कसं करायचं, काय करायचं असं विचार येत होता. पण झाला, खूप छान प्रयोग झाला. परत प्रेक्षकांचाही प्रतिसाद खूप छान चांगला मिळाला सगळ्यांचा. नवोदित कलाकारांना काय तू आव्हान करू? नवोदित कलाकारांना हेच आव्हान करेन की नाटक करत राहा, शिकण्याची वृत्ती ठेवा, शिकत राहा.
हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग. सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेणनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.